भाद्रपदाची सुरुवात ही या सरीवरच्या पावसाने झाली आणि आज गाव पुन्हा त्याच्या शहरी गेलेल्या लेकरा आणि गजबजणार होता. छे, गावाचा नवीन जन्मच म्हणावा लागेल. त्यांच्या स्वागतासाठी हा पाऊस आहे की काय असं जणू भासत होतं. एरवी स्मशानभूमीप्रमाणे शांत असलेले हे गाव आज कल्लोळ करणार होतं आणि हा कल्लोळ होता त्याच्या लेकरांच्या आवाजांचा. गावात ही गडबड सुरू झालीच होती तर दुसरीकडे मूर्तिकार एकनाथदादाची गडबड ही टोकाची होती. निम्म्या मूर्त्या तयार झाल्या होत्या, काहीच बाकी होत्या. त्या तो पूर्ण करण्याच्या मागे लागलेला होता. सुंदर, रेखीव आणि ऐडदार मूर्त्या आपलं लक्ष वेधून घेतात, आपल्याला त्यांच्या प्रेमात पडण्यास भाग पाडतात. आणि अखेर दिवस येतो वक्रतुंडाच्या आगमनाचा. सडा रांगोळी काढून घरं नटवली जातात. भक्तिमय हवा सर्व कोकणभर वाहू लागते. चाकरमाने नटाथटा करून भर सकाळी मूर्तिशालीकडे वळतात आणि सकाळच्या नीरव शांततेत ढोल ताशांचा सूर गगने भिडू लागतो आणि भक्तांच्या हृदयी खेळू लागतो. निंगुडवाडी गावात प्रत्येक गणपती हा वाजत गाजत प्रत्येक घरी पोचवण्यात येतो. एक युनिक अशी परंपरा या गावाने जपून ठेवली आहे आणि इथेच दिसून येते या गावाची इक्वॅलिटी म्हणजेच एक समानता. ही क्वालिटी या गावाची अजूनही जपून आहे. ढोल ताशांच्या वेगवेगळ्या सुरांचे दर्शन या दिवशी जुनी मंडळी आपल्या नवीन पिढीला दाखवते आणि इथेच आपल्याला दिसून येते हा गाव परंपरा राखतोय आणि जगवतोय. प्रत्येक घरी गणराया पोचला की नाही याची खबरदारी सुद्धा हे ढोल ताशा पथकच घेते. तुमच्या गावी गणरायाचं स्वागत कशा प्रकारे केलं जाते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि मग सायंकाळी ऐकू येतात ढोलकी आणि टाळांचे स्वर. निंगुडवाडी गाव हा लोकसंख्येने मोठा असल्याने तसेच कुलंसुद्धा खूप आहेत. त्यामुळे सायंकाळी होणारी गणरायाची आरती ही सार्वजनिक पद्धतीने होते. म्हणजेच कशी हो तर ती अशी की 25 ते 30 घरांसाठी एक ग्रुप असतो आणि हाच ग्रुप प्रत्येक घरी जाऊन आरती करतो. फक्त आरतीच नाही केली जात तर त्यासोबत चाकरमानी एकमेकांची विचारपूस सुद्धा करतात. प्रत्येकाची विचारपूस केल्याने आपुलकीचा भाव हा वाढत जातो. एकमेकांबद्दल आपुलकी ही वाढत जाते आणि एकत्र येऊन ताळासुरात गणरायाला गाराणं घालण्यात
मजा ती वेगळीच हो. तुमच्या गावी कशा प्रकारे आरती करता हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता तुम्ही सांगा, तुम्ही करमणुकीसाठी काय करता ते? निंगडवाडी गावात रात्री जेवून खाऊन जाखडीचा प्रबंध केला जातो. मगाशी म्हटल्याप्रमाणे गाव खूप मोठं आहे, त्यामुळे सर्वजण मिळून गर्दी करण्यापेक्षा प्रत्येकाला आनंद कसा घेता येईल याचा प्रबंध केला जातो. म्हणून गावात जुन्या कलावंतांचा वारसा चालवणारे काही वारसदार जाखडीचा खेळ रंगवतात. चाकरमाने आपल्या शहरी टेन्शन ताणतणावाच्या तोंडात गोळा मारून इथे ढोलकीच्या ताळावर जाखडीचे ठेके मारू लागतात आणि हे ठेके पुढील पिढीला सुद्धा शिकवले जातात. गावातील काही तरुण मंडळी ज्यांना बुवा म्हटलं जातं तेच गायकी करतात. अशा प्रकारे हा गाव आपल्या वारसदारांना त्यांच्या वारशाला जतन करतोय, जगतोय. आणि मोबाईल टीव्हीच्या डिजिटल लाईफपेक्षा हे साधं मनोरंजन कित्येक पट्टीनं सुखाचं आहे असं म्हटण्यामध्ये काही हरकत नाही. स्त्रियांनी फक्त चूल सांभाळावी असं काही नाही. त्यांच्या मनोरंजनाची सोय सुद्धा या निंगडवाडी गावात तुम्हाला पाहायला मिळेल. रात्री लवकरच जेवण भांडीकुंडी आटपून स्त्रिया एकत्र येऊन चिम्मा, फुगडी तसेच आता जास्त प्रसिद्ध असलेले टिपरी नृत्य सादर करतात. दिवसभराची थकान दूर करण्यासाठी हा एक त्यांच्यासाठी रामबाण उपायच आहे. इथे सुद्धा एक बुवा गायिका असते, ती गाणी म्हणते आणि ढोलकीच्या आणि झांजांच्या ताळावर या स्त्रिया वेगवेगळ्या चाळी मारतात. शहरात आपल्या मुलांच्या मदतीला मदत म्हणून गावाला पाठ दाखवलेल्या स्त्रिया आज वर्षभराची हौस पूर्ण करतात. आपुलकीने एकत्र येतात आणि हे खेळ खेळतात. तुमच्याकडे कशा प्रकारे मनोरंजन करता ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढे येणाऱ्या पार्ट 2 मध्ये अजून काही परंपरा आहेत त्या दाखवण्याचा मी प्रयत्न करेन आणि या निंगडवाडी गावची परंपरा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात